कर्नाटक जहां पर कांग्रेस की सरकार है, बकरीद के मौके पर हिंदूवादी संगठन के नेता, वो नेता जो पीछे हत्या के केसेस में मुसलमानों की जो है केसेस में वो जेलों में बंद रहे हैं, बकरीद के मौके पर अचानक मुस्लिम इलाके में पहुंचते हैं और मुसलमानों के ऊपर यह आरोप लगाया जाता है कि वो गौ कृषि कर रहे हैं, गाय काटेंगे, कुर्बानी देंगे। उसको लेकर के बकरीद के दिन बेंगलुरु में हत्या का आरोपी है गौरक्षक, अपने आप को कहता है, मुस्लिम घरों में घुसा, हत्या के आरोपी और जमानत पर बाहर आया गौरक्षक पुनीत केरेहल्ली ने सोशल मीडिया पर वीडियो पोस्ट कर दावा किया है कि वो बेंगलोर में मुस्लिम इलाके में गायों को बचा रहा है। गौरक्षक पुनीत केरोहल्लो अपने साथियों के साथ मवेशियों के स्वामित्व को लेकर मुस्लिम निवासियों को परेशान कर रहा है। उनके मवेशियों को जब्त करने की कोशिश की। पुलिस ने सांप्रदायिक तनाव भड़काने के आरोप में उसे वहां से हटा दिया और मवेशियों को जब्त करने की उनकी मांग को भी अस्वीकार कर दिया, एक्सेप्ट नहीं किया। देखिए वीडियो। ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪೊಲೀಸ್ನವರು, ಇಲ್ಲೇ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ, ಬರ್ತಾರೆ ಬಿಡಿ ಸರ್, ಬರ್ತಾರೆ ಬಿಡಿ ಸರ್. ನೀವು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಬೇಕಾದ್ರೆ, ನೀವು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಬೇಕಾದ್ರೆ, ನೀವು ಫೋನ್ ಮಾಡಿ ಸರ್. ಅವ್ರದ್ದು ತಾಂಡವ್ರದ್ದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ 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 ಫುಲ್ ಜೋರ ಸ್ನೇಹಿತರೆ ನೋಡಿ, ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಯಾರಾಗಿರ್ಬೋದು ತಗೊಂಡೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಎಲ್ಲ ತಗೊಂಡ್ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಕಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ತಗೊಂಡ್ಬಂದಿರೋದು ಸರ್. ಪೊಲೀಸರ್ ನೋಡಿ ಸರ್, ಇವರು ತಗೊಂಡೋಗ್ತಿದ್ದಾರೆ, ಇವಿಷ್ಟು ನೋಡಿ ಇಲ್ಲಿದೆ ಸರ್. ಇದು ಒಬ್ಬರೊಬ್ರು ಬೇರೆಯವ್ರ ಮನೆಯವ್ರದ್ದು ತಗೊಂಡಿರೋದು, ಒಬ್ಬರು ಬೇರೆಯವ್ರದ್ದು, ಇದು ಒಂದಿಲ್ಲ ಇದು ನೋಡಿ. ನೀವು ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಇದನ್ನ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ತಗೋಬೇಕು, ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ತಗೊಳ್ಳಿ. ಬೇರೆಯವ್ರು ನಮ್ದು ಒಬ್ಬರದೇ ಇಲ್ಲ, ಇದು ನಮ್ದು ಒಬ್ಬರದೇ ಇಲ್ಲ. ನೀವು ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಬೇಡಿ, ಯಾವ್ದು ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡೋದು ಯಾರು ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ನೋಡಿ ಸರ್, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಸರ್, ಎಲ್ಲ ಬಿಚ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದಾರೆ ಸರ್. ನೋಡಿ ಪೊಲೀಸ್ನವ್ರು ಇಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ, ಡಿಸಿಪಿ ಸರ್, ಎಸಿಪಿ ಚಂದನ್ ಸರ್, ನಿಮ್ ಪೊಲೀಸ್ನವ್ರು ಇಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಇವರೆಲ್ಲ ಒಬ್ಬರದಿಲ್ಲ, ಇದು ಇದು ಒಬ್ಬರದಿಲ್ಲ ಸರ್. ಇದು ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀವು ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದಿಲ್ಲ, ನೀವು ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀವು ಗಲಾಟೆ ಮಾಡೋದು ನೀವು ನಮ್ಮ ಮನೆ ಹತ್ರ ಬಂದು ನೀವು ಗಲಾಟೆ ಮಾಡೋದು ಬಿಡಿ, ರೌಡಿಸಂ ತೋರಿಸ್ಬಿಡಿ, ರೌಡಿಸಂ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ನೀವು ಒಬ್ಬರದಿಲ್ಲ, ಅದು ಇದು ಒಬ್ಬರದು, ಬೇರೆಯವರು ಒಬ್ಬರು ತಂದು ಕಟ್ಟಿರೋದು, ಇದು इसके अलावा कर्नाटक के बेंगलोर का ही एक और मामला है, जो फ्रेजर टाउन का इलाका है। यहाँ पर पुनीत केहल्ली के लोगों ने मुसलमानों पर गौहत्या का आरोप लगाया है, उन्हें परेशान किया। निवासियों ने दिखाया कि उनके पास केवल बकरियां हैं, उसके बावजूद पुलिस एक व्यक्ति को पकड़ करके अपने साथ थाने ले गई। ये वीडियो भी देखिए। नहीं करना, हत्या नहीं हुई सर, वो गौ हत्या उसने बोला सर, गौ हत्या को जो दूध निकालता है ना सर, वो गौ हत्या है। आप फेस्टिवल को इसको क्या करते हैं? पॉलिटिक्स आता है सर, वो करता है सर। कल फेस्टिवल को क्या करते हैं सर? करते हैं ना, इसको बोलने का कानून नहीं है। गौ हत्या है, दूध देने का और क्या है गौ हत्या? ಏನ್ ಕಾನೂನು ಮಾಡಿದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದು ಫ್ರೀ ಕ್ವಾಲಿಟೀಸ್ ಬರುತ್ತೆ ಸರ್, ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತು ಸರ್. ಅವ್ರು ಯಾರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಅವ್ರು ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ಅದೆಲ್ಲಾದ್ರೆ ಗೋಲ್ಡ್, ನಿಮ್ಮ ಪ್ರಕಾರ 3 ಟೈಪ್ ಇರ್ಬೋದು, ಅವ್ರ ಟೈಪ್
quality is good, sir. You see, sir, once you see, sir, you check, sir. What's your name? What's your name? Muhammad, sir. Where are you? I'm from India itself, sir, graduate student. Who are staying here? Sir, we are our family. ಬರಲೇ हेलो अस्सलाम वालेकुम सर सर क्या भी नहीं सर तम फेस्टिवल का मैं हिसाब से हफीज भाई का छोटा सर सर हम ले लेकर आया सर क्या भी ये भी करें यो सर बात करो सर ಪ್ರಮೋದ್ ಆ ಕಡೆ ಹೋಗ್ರಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಪದೇ You call me, sir. I pay, sir. No, sir. What law, sir? Sir, he's telling lies, sir. ಬಾಯ್ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಆಯ್ತಾ ನೀನು ಬಿಡಲ್ಲ ಆ ಕಡೆ ಇಟ್ಕೋಬಿಡ ನಮ್ಮ ಹುಡುಗರುಗಳನ್ನ ಅದು ಪ್ರೊಸೀಜಿಂಗ್ ಅದು ಲೀಗಲ್ ಪ್ರೊಸೀಜಿಂಗ್ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ ನೀನು ಆ ಕಡೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಡ ನಮ್ಮ ಹುಡುಗರುಗಳು ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಸೇಫ್ಟಿ ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಮಾತ್ರ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಷ್ಟೇ तो आप देख सकते हैं कि ये कर्नाटक का के गौरक्षक वहां पर जहां पर कांग्रेस की सरकार है और राहुल गांधी हमेशा मुसलमानों की सुरक्षा की बात करते हैं, हमेशा इस तरह के मामलों को आरएसएस के लोगों को के ऊपर तरह तरह के तंज करते हैं, लेकिन उनके ही राज्य में जहां पर कांग्रेस की सरकार है वहां पर हिंदूवादी संगठन की ये गुंडे मवाली जो जमानत पर बाहर है, हत्या के मामले में जेल में था, हत्यारा है, वो जो है वो मुस्लिम महलों में जाकर के आतंक मचाने की कोशिश करता है। पुलिस कोई एक्शन नहीं लेती, बल्कि उसकी शिकायत पर मुसलमानों को उठा करके गाड़ी में बिठा करके थाने ले जाती है पूछताछ करने के लिए। हालांकि घर में कोई इस तरह का जानवर नहीं मिलता जो प्रतिबंधित है, गाय नहीं मिलती, गाय कैसे का बछड़ा नहीं मिलता, लेकिन उसके बावजूद जो है वो पूछताछ के लिए पुलिस लेकर जा रही है।